त्याला आमचा विरोध आहे. असा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही. त्याला आमचा जिथे मजार पाहिजे चॅलेंज झालेला नाही. कशावर ते मजार चढवायची आणि हजरत ते लावायचं, चादर चढवायची आणि तो चालला नाही. सर्व पातळ्यांवर दिलेले आम्ही कारवाई करतो, बघतो, माहिती घेतो. सर्व पातळ्यांवर कुठल्याही डॉक्युमेंट आम्ही कारवाई करतो. या ठिकाणी अशा प्रकारचा मजार नाहीये आणि हा बोर्ड कुठल्याही लागलाय म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर का बोर्ड लागत असेल तर नुकता लागलाय. मग फायदा काय? दिल्यानंतर सुद्धा जर का बोर्ड आम्हाला तिथे भगवा झेंडा लावायचा आहे, आम्हाला बोर्ड काढायचंय, वाटल्यास तिथे उघडून भगवा झेंडा लावायचा, तिथे काय तो बोर्ड काढायचंय. वाटल्यास कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये अल्लाह शिवाय अन्य कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा. कुठल्या धर्मामध्ये ते त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांच्या कबरीवर जात नाही. इबादत केलेली कुठल्या धर्मात ते त्यांच्या आई वडिलांच्या कबरीवर आहे. आम्ही आपली लोकांना सहन करणार आहे. आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही. पुण्यामध्ये आम्हाला अशा काही गोष्टी दिसतील त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी जावं नाही लागलं. आणि आज आम्हाला धक्काबुक्की करू, त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला आणि आम्हाला सांगता आम्ही करू ताई, योग्य ते करू. आणि आज आम्हाला धक्काबुक्की त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू, कमी करू ताई, योग्य ते करू. आम्हाला स्वतः कृती करण्याची कधी करू, किती दिवसात करू. पण देश हा आमचा आहे. आम्हाला स्वतः वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे. पण देश आणि अशा ठिकाणी जर का होत असेल तर नक्कीच आम्ही वास्तू त्यांची जबाबदारी पण मला असं वाटतं की तुम्ही जर पुढे आणत असाल तर यावर गोष्टीवर बोलण्याची ते पण 2014 पासून भाजपचं सरकार आहे, सर्व त्यांचं आहे असं असतं. ते पण तेच म्हणतो इतकी वर्ष दरवर्षी सरकार तुमचं आहे असं असताना तुम्हाला अजून ते तेच म्हणतो इतकी वर्ष दरवर्षी थांबणार आहात का? हे हटूनच जाणार का? काय करणार?